शिरोमणी महाराजांची पालखी आज परळी शहरामध्ये दाखल झालेली आहे। आपण पोहोचलो ते परळीमध्ये हा पहिलाच पालखी सोहळा रिंगण सोहळा पार पडलेला आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या संख्येने या ठिकाणी पाहिलं तर गेले या पालखी सोहळ्याचे आज चौथं वर्ष आहे आणि या ठिकाणी गेल्या 2 तासापासून या ठिकाणी माऊलीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी भाविक जमा झाले आहेत। या ठिकाणी फुगडे असतील आणि रिंगण सोहळा झाला तर रिंगण सोहळ्यामध्ये अश्रू असतील, मोठ्या संख्येने फुगड्यांचा खेळ, तसेच पाहिले तर छोटे बालक या ठिकाणी मोठ्या संख्येने या पालखी सोहळ्यात या ठिकाणी पाहिलं तर गेल्या 15 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे जे शेतकरी नाराज झाले होते, मात्र आता या ठिकाणी पाहिले तरी पावसाच्या बळीराजा सुकायला दिसून येत आहे की थोड्या पावसाची रिमझिम चालू असताना देखील या ठिकाणी हा रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडत आहे आणि अनेक त्या ठिकाणी पाहिलं तर रिंगण सोहळ्यामध्ये अनेक भाविक असतील, भक्ती असतील, महिला असतील, या ठिकाणी यामध्ये सहज झाले ते आज संध्याकाळचा पालखीचा मुक्काम हा परळी शहरामध्ये असणार आहे। उद्या सकाळी पालखी हे अंबाजोगाई दिशेने रवाना होईल। त्यापासून विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।